हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला CapCut ॲप ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर न्यू व्हिडिओवरती टच करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बिटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून झाल्यानंतर ॲडवर क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे बिटमार्क व्हिडिओ. बिटमार्क व्हिडिओ ॲड होत आहे आता. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर एंडिंगचा पार्ट हा आहे दिसेल तुम्हाला, तो डिलीट करून टाकायचा आहे. डिलीट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला काय करायचे ते आपण प्रत्येक इथे बीट दिलेत का नाही, ते सर्व स्प्लिट मारत जायचे. जशी दुसरी बीट येईल का नाही तिथं स्प्लिट मारत जायचे. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी. तुम्हाला इथे काय करायचं, बीट बदलत तशी स्प्लिट मारत जायचे. स्प्लिट मारून गेल्यानंतर बघू शकता इथं आपण बीट बदल तसं सगळं तुम्हाला इथं मी डेमो दाखवला. तर असं लयच करत बसलो का नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला इथे थोडक्यात मी समजून सांगतोय. तुम्हाला आहे का नाही काय करायचे, सर्व बीट तुम्हाला इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, स्प्लिट मारल्यानंतर बीट प्रत्येक ह्याच्यावर जायचे, सेक्शनमध्ये जायचे आणि एक पहिल्यांदा काय करायचे, तुमचा जो तुम्ही रजिस्टरचा कुठला फोटो ठेवणार आहे तो घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढचा फोटो तुम्हाला घ्यायचे. पुढचा फोटो तुमचा घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला बनवायचा तर तुम्ही स्वतःचा पण घेऊ शकता, दोन्ही पण फोटो, त्यात काय विषय नाही. त्यानंतर इथे काय करायचे, असं स्टेप बाय स्टेप करत जायचे शेवटपर्यंत. मी सांगेल तसं बघू शकता. हे फोटो ॲड केला, त्या पुढे हा फोटो ॲड केला, असं करत जायचे शेवटपर्यंत. कळलं का? तर हा मी दुसरा प्रोजेक्ट ओपन केला आहे. तिथे फोटो कसे ॲड केले सांगतो, बघू शकता. आपण फोटो कसे ॲड केले बघू शकता. बारीक बीट असू दे नाहीतर कटली बीट असू दे, तुम्हाला काय करायचं, फक्त पहिला फोटो एक ॲड करायचे मॉडेलचा, परत तुमचा फोटो, मॉडेलचा फोटो, परत तुमचा फोटो, मॉडेलचा फोटो, परत तुमचा फोटो, असं ॲड करत जायचे शेवटपर्यंत ॲड करत जायचे. आता तुम्हाला काय करायचे, तोच ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, सिम्पली ते तुम्हाला ऑडिओवरती टच करायचे. ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक करायचे आणि ते तोच आहे का नाही, तोच बिटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे. बघू शकता हा ऑडिओ ॲड झाला. असं करत जायचं तुम्हाला. तर आता तुम्हाला काय करायचं, आता आपण सांगतो ॲनिमेशन सांगतो. आता बघू शकता, आता पहिला ॲनिमेशन जो आहे तो त्याच्यावर क्लिक करायचे. बघू शकता त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनच्या बटनावर गेलो आपण. कंबोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे कंबोमध्ये जाऊन तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्लिप अँड स्लाइड टू नावाचा जो इफेक्ट दिसेल तो ॲड करून घ्यायचा. इथे तो ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे 1 2 3 4 5 6 7 8 6वी जी म्हणजे 6 सेकंदापर्यंत 5 सेकंदापर्यंत बीट आहे ना, तिथपर्यंत हा ॲनिमेशन द्यायचे आहे. स्लिप अँड स्लाइड, स्लिप स्लाइड 1, स्लिप स्लाइड 2, इथे अशा प्रकारे द्यायचे 6 फोटोजनी. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, 5 सेकंदाच्या पुढची 6 सेकंदाची बीट आहे ना, तुम्हाला काय करायचं, ॲनिमेशनच्या बटनावर जायचे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कंबोमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट द्यायचे, त्याच्यावरती ॲड करायचे. तर 1 2 3 4 5 6 7 फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बारीक बारीक इथे बीट येतील बघू शकता. तिथं तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं कंबोमध्ये जाऊन तुम्हाला 3D सेक्शनमध्ये जायचे आहे. हा CapCut जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं, ते नीचे जायचे, खाली जायचे आणि ट्रिपलेट्स 1 नावाचा इफेक्ट नाही तो द्यायचे. त्यानंतर त्याला आहे ना ॲनिमेशनमध्ये जाऊन कंबोमध्ये जायचे. त्याच सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ट्रिपलेट्स 2 द्यायचे. इथं 4 फोटोज घ्या. त्यानंतर पुढचा जो फोटो आहे त्याला ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, कंबो सेक्शनमध्ये जायचे. कंबो सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, वेव्ह अँड स्लाइड इफेक्ट द्यायचे. वेव्ह अँड स्लाइड इफेक्ट दिल्यानंतर पुढचा जो फोटो आहे त्याला काय करायचे, तुम्हाला स्लाइड अँड वेव्ह द्यायचे. स्लाइड अँड वेव्ह दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा जो फोटो आहे त्याच्या 10 सेकंद येतील ना, तिथं फोटो जायचे. वेव्ह अँड स्लाइड, इथं स्लाइड अँड वेव्ह, असं ते चालायचं तुम्हाला. पुढं पण त्याला ते सेम प्रोसेस करून घ्यायचे. वेव्ह अँड स्लाइड अँड वेव्ह. इथं तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं शेवटचं तुम्ही स्लाइड अँड वेव्ह दिल्यानंतर आहे ना, तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. पुढे नंतर तुम्हाला काय करायचं, ॲनिमेशन जायचं आणि पेंडुलम 1 द्यायचे. इथं 11वी बीट बघू, 11व्या सेकंदची बीट आहे ना, 12व्या सेकंद चालू होतं बघू शकता. तिथं थांबायचे आणि तुम्हाला तिथं द्यायचे आणि पेंडुलम 2 द्यायचे. त्यानंतर पुढची जी बीट आहे का नाही, त्या ॲनिमेशनच्या बटनावर जायचे. तुम्हाला झूम 1 इफेक्ट द्यायचे. झूम 1 दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता. इथे झूम 1 दिला आपण. त्यानंतर आउट सेक्शनमध्ये जायचे. आउट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे रोटेशन अँड क्लोजिंग दिसेल तुम्हाला इफेक्ट. इथे ट्रेंडिंग सेक्शनमध्ये नाहीतर सर्च करू शकता, रोटेशन क्लोजिंग तो द्यायचे. त्यानंतर पुढचा जे इफेक्ट आहे ना, तर तुम्हाला ॲनिमेशनच्या बटनावर जायचे आणि डिस्टॉर्ट राईट इफेक्ट द्यायचे. डिस्टॉर्ट राईट
तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे तिथे बारीक बारीक भेटायला बघू शकता. त्याच्याने इफेक्ट द्यायचे तुम्हाला, राईट झूम आणि तर लेफ्ट झूम द्यायचे तुम्हाला बघू शकता. इफेक्ट द्यायचे ते लेफ्ट झूम नावाचा इफेक्ट आहे तो द्यायचे. ह्या फोटोजने करून घ्यायचे प्रोसेसची. तुम्हाला काय करायचं, पुढचा जो ॲनिमेशन आहे त्याच्यावर जायचे, पेंट वन द्यायचे. पेंट वन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे सेक्शनमध्ये जायचे, पुढे फोटोवरती क्लिक करायचे आणि पेंट लिहून द्यायचे. हीच प्रोसेस तुम्हाला इथे 4 फोटोजने करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथनं तुमची मेन बीट चालू होते बारीक बारीक फोटोची. तिथं तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बघू शकता इथं आपण एका फोटोवरती टच केलं आणि कंपो सेक्शनमध्ये गेलो आपण. कंपो सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 3D सेक्शनमध्ये जायचं. 3D सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, डायनॅमिक शेक टू नावाचा भेटा, डायनॅमिक शेक टू तो ॲड करून घ्यायचे. येथे प्रत्येक फोटो बारीक बारीक बीट दिसताय तुम्हाला इथे बघू शकता. 15 सेकंदाच्या पुढचे बीट तिथपर्यंत द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, 17 सेकंदाची बीट आहे ना ते द्यायचे. ॲनिमेशनमध्ये जायचे आणि तुम्हाला काय करायचे, आर्ट सेक्शनमध्ये जायचे. आर्ट सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, मास्क सेक्शनमध्ये जायचे आणि तुम्हाला काय करायचे बघू शकता. ते तुम्ही सर्च करू शकता, नाही गावलं तरी इफेक्ट ब्लॅकआउट म्हणून आहे. तुम्हाला काय करायचे, ब्लॅकआउट इथे सर्च करून घ्यायचे. आपण इथे सिम्पली सर्च करून घेतो ब्लॅक होल म्हणून. ब्लॅक होल म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला काय बघू शकता, इथं इफेक्ट येईल तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारचे इफेक्ट बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करा, पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढच्या फोटोवर स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता. इथं लय इफेक्ट दिसतील तुम्हाला. त्यात काय करायचं, तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा इफेक्ट आहे नाही तो देऊन टाकायचे. तो देऊन टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढचा जो ॲनिमेशन आहे तो आहे तुम्हाला बघू शकता. इथे बघू शकता त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला वेव अँड स्लाइड द्यायचे. त्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे पुढं तीच प्रोसेस रिपीट करायचे 2 फोटोजने. त्यानंतर इथे बघू शकता हा फोटो आहे त्याला बी तेवढंच द्यायचे इफेक्ट, स्लाइड अँड व्ह्यू द्यायचे. इथे बघू शकता पुढचा जो बीट आहे ना तिथं आपण मागं कसे फोटो दिले, डायनॅमिक शेक टू इफेक्ट बघा 3D सेक्शन मधला त्याला द्यायचे इथे 4-5 फोटो. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे ॲनिमेशनमध्ये जायचा. ॲनिमेशनमध्ये गेला तर तुम्हाला काय करायचं, ते स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट द्यायचे. मी चुकून स्लाइड अँड व्ह्यू दिला बघू शकता. इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्टवर क्लिक करायचा. त्यानंतर पुढचा इफेक्ट आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला करायचं, वेव अँड स्लाइड द्यायचे. इथे बघू शकता तोच द्यायचे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट द्यायचे. आपण चुकून इफेक्ट दिला स्लाइड अँड व्ह्यू. नंतर अशीच इथं काय करायचं, तुम्हाला एक इफेक्ट द्यायचे आहे. तुम्ही काय करायचं, स्लीप अँड स्लाइड टू इफेक्ट द्यायचे आहे. त्यानंतर पुढचा इफेक्ट आहे ना त्याच्यावर क्लिक करायचे आणि स्लाइड अँड व्ह्यू द्यायचे. शेवटचा इफेक्ट आहे ना शेवटचा इफेक्ट आहे त्याला द्यायचे वेव अँड स्लाइड. हा व्हिडिओ कम्प्लीट रेडी ते झाला नाही अजून. आपल्याला अजून पुढची प्रोसेस आता तुम्हाला काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता. इथे बघू शकता आपण तुम्हाला सर्च बॉक्समध्ये गेलो, इथं गॉड्रेज म्हणून सर्च केलं आपण बघू शकता. इथे गॉड्रेज म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट येईल एक पहिल्याच नंबरला, तो ॲड करून टाकायची. तुम्ही ॲड केला त्याची. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्यात ॲडजस्टमेंटमध्ये जायचं. ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते ह्याचा ब्लर असा असेल तो 0 करून टाकायचे. 0 करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे यायचे हा शेवटपर्यंत इफेक्ट ॲड करून टाकायचे आणि तिथंच पहिल्या सेकंदापाशी यायचे. पहिल्या सेकंडपाशी आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचे आणि क्लासिक सेक्शनमध्ये यायचे आणि हॅलो ब्लर इफेक्ट म्हणून द्यायचे. तो तुम्हाला आहे का नाही, पहिला जो 6 सेकंदाचे 6 सेकंद 5-6 सेकंद आहे का नाही तिथपर्यंत आहे ना हा इफेक्ट ॲड करून टाकायचे. त्याची स्पीड 17 ठेवायचे आणि इफेक्ट इंटेन्सिटी 87 ठेवायची टाकायचे. आता इथपर्यंत ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिथनं पुढं तुम्हाला आहे ना दुसरा इफेक्ट ॲड करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, पार्टी सेक्शनमध्ये यायचे. पार्टी सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट दिसून जाईल, त्याच्यावरती ॲड करून टाकायचे. ॲडजस्टमेंट म्हणून काय करायचं, तुम्हाला इंटेन्सिटी याची 5 सेकंद ठेवून ठेवून टाकायचे आणि त्यानंतर स्पीड 12 ठेवायची याची आणि हा शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे आपण मिडल रेंज आहे ना, म्हणजे इथनं जर इफेक्ट चालू मेन हे चालू झालेच का त्याच्या पुढेचं जो लेअर आहे ना तुम्हाला काय करायचं, ह्याच्यात इफेक्ट ह्याच्या सेक्शनमध्ये जायचे, क्लोन सेक्शनमध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट मधल्या तिथं जायचे आणि स्पीड स्पेक्टर म्हणून इफेक्ट आहे तो द्यायचे. या फक्त 5 फोटोजनी 16 सेकंदाच्या पुढच्या एवढं देऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ तुमच्यासाठी कम्प्लीट रेडी झालेला आहे व्हिडिओ. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुम्हाला काय करायचे, इथे फ्रेम रेट 60 ठेवून टाकायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट होण्यास सुरू होतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केलं तर
चांगलंच होईल.